काही काही लोक असे ते त्यांचे सगळे भाऊ पण त्यांचे सगळ्या भावाच्या मिसेस सुद्धा आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे विजयाची खात्री निश्चित आहे। नक्कीच, कारण की आम्ही 7 वर्षापासून जनसेवेचं काम, समाजसेवेचं काम प्रत्येक भडगाव शहरामध्ये करत आलोय। त्याच्यामुळे आमच्या सोबत सर्व युवा वर्ग आणि सर्व आपले वरिष्ठ लोक सुद्धा आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे आम्हाला विजयाची खात्री निश्चित आहे। आमचा संकल्प एकच आहे की घराणेशाहीला जे थारा देते घराणेशाही मोडून काढण्यासाठी आम्ही इथं उमेदवारी दाखल केली। तर माझ्यावर वाळूचाच आरोप होईल, दुसरी आरोप करायची त्यांची अवकात नाहीये, कारण की ते माझ्यावर दुसरा आरोपच करू शकत नाही। कारण की यांच्यासारखं मी असं लोकांचे 15 लाख घेऊन त्यांना 15-15 वर्ष फिरून 15 लाखाचं व्याज जरी पकडलं तुम्ही 2 रुपये टक्क्याने, तरी ते 15-20 लाख रुपये व्याज होते असे वापरून, आणि परत ते नोकरी न लावून परत वापस करणे, 2-2, 3-3 लाख रुपये असे वापस करणे। काही काही लोक असे ते त्यांचे सगळे भाऊ पण त्यांचे सगळ्या भावाच्या मिसेस सुद्धा आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे त्यांनी किती आमच्यावर आरोप केले, त्यांच्याशिवाय वाळू व्यतिरिक्त माझ्यावर आरोप करायला एकही त्यांच्याजवळ हे नाही। 100% आमच्या 24च्या 24 आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे 5 ते 6 हजार मताने फरकाच्या मताने निवडून येतील, आम्हाला 100% खात्री। कसं आहे, बऱ्याच वर्षापासून आम्ही इथं बेळगाव शहरामध्ये विविध क्षेत्रामधून सामाजिक कार्य करत आलेलो आहोत, आणि हा जो प्रभाग क्रमांक 8 आहे हा अतिशय सुशिक्षित मतदारांचा वार्ड असल्यामुळे, आणि या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून बरेचसे कामं रखडलेली आहेत किंवा मार्गी लागली नाहीत। फक्त आमदारांच्या माध्यमातून तळणीचा परिसर असेल, बाळद रस्त्याचं काम असेल, ओपन स्पेसचं काम असेल, असे कामं अनेक हे आमदारांच्या फक्त आणि फक्त आमदारांच्या माध्यमातून झाले। लोकप्रतिनिधी जे पूर्वी या ठिकाणी होते यांच्याकडनं लोकांमध्ये अतिशय नाराजी असल्यामुळे माननीय कार्यसम्राट आमदार आप्पासाहेबांनी आम्हाला या ठिकाणी उमेदवारी देऊन आम्हाला उमेदवारी करायला सांगितली। आणि नक्कीच हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8 हा हार्ट ऑफ द सिटी असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या प्रभागामध्ये आहे, आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही या प्रभागाचा कायापालट करू, आणि जे आमदारांचं व्हिजन आहे पूर्ण भडगाव शहरासाठी, तसंच जसं पाणी पुरवठ्याची योजना असेल किंवा रस्त्यांचे कामं असतील, विविध सर्वांगीण विकास हा आमदारांचं व्हिजन जे आहे ते आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू, आणि 100% यात आम्ही यशस्वी होऊ। आणि आणि त्यामुळे जनताही आमच्या मागे प्रचंड प्रतिसाद जनतेचा असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की विजय 100% आमचाच होईल।